इंग्रजांना प्रथम महायुद्ध सुरू झाल्यामुळे भारतीयांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता होती आणि त्यामुळे भारतीयांप्रती त्यांनी सहानुभूतीचे, सहकार्याचे, आपुलकीचे धोरण ठेवलेलं आम्हाला दिसून येतो। परंतु पहिला महायुद्ध समाप्त झाला आणि लगेच इंग्रजांनी राउलेट ॲक्ट पास केला। कोणत्याही भारतीय व्यक्तीला विना चौकशी, नुसत्या संशयावरून खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार हा ब्रिटिश पोलिसांना प्राप्त करून दिला आणि त्यामुळे भारतीयांच्या मनात प्रचंड प्रमाणात इंग्रजांच्या प्रती रोष निर्माण झाला। आपण शांततेने सुद्धा आंदोलन करत असताना इंग्रजांनी कुठल्याही प्रकारचा खटला न भरता नुसत्या संशयावरून आपल्याला अटक करावी आणि तुरुंगात टाकावं याचा निषेध म्हणून राउलेट कायद्याचा ठिकठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांनी आंदोलनं केलीत आणि त्यामुळे त्यातलीच एक महत्त्वाची घटना म्हणजे अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड। 13 एप्रिल 1919 मध्ये डॉक्टर सत्यपाल आणि किचलू यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याचा निषेध करण्याकरिता लोक जमलेत आणि काही लोक काय सभा चालली आहे म्हणून ते देखील लोक उपस्थित झालेत। परंतु ब्रिटिशांना याची माहिती कळली आणि जो पंजाबचा प्रमुख होता लेफ्टनंट कर्नल, ज्याचं नाव होतं मायकेल वुडवायर, यांनी जनरल डायरला सूचना केली की जी सभा होतो आहे जालियनवाला बाग या ठिकाणी, ती सभा आपण उधळून लावली पाहिजे आणि त्याकरता त्यांनी भारतीय काही सैनिक आणि काही ब्रिटिश सैनिक एका चौकून त्यांनी जो जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो काही मुख्य प्रवेशद्वार होता त्या प्रवेशद्वारावरच ब्रिटिशांनी आपली गाडी लावली आणि तेथील लोकांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता बेछूटपणे गोळीबार केला होता। ती घटना आहे 13 एप्रिल 1919 आणि या घटनेला भारताच्या इतिहासात जालियनवाला बाग हत्याकांड या नावानं ओळखलं जातो। जालियनवाला बाग हत्याकांड ही अत्यंत भारतीयांकरता दुर्दैवी घटना होती की ज्यामध्ये कित्येक लोक गोळ्यांनी मरण पावले, काही लोक चेंगराचेंगरीने मरण पावले, काही लोक कंपाऊंड वॉलच्या भिंतीवरून उड्या टाकून लुळे पांगळे झाले, काही लोकांनी विहिरीत उड्या घातल्या आणि जवळपास 1600 फैरी या जनरल डायरनं घातल्या आणि रात्र झाली होती। त्यावेळेला पंजाबमधील अमृतसरची जी काही लाइटिंग होती ते सुद्धा बंद करण्यात आली। आपल्या घरचा मुलगा, आपला माणूस आला नाही म्हणून तेथील लोक बाहेर आलेत। त्यावेळेला मायकेल वुडवायरनं तिथे लाईटच बंद करून टाकली। म्हणजे एकीकडे राज्यकर्ते कशा प्रकारचं भारतीय लोकांशी वागत होते याची माहिती आपल्याला दिसून येतो। कारण या घटनेमुळे संपूर्ण भारत हादरून गेला की ब्रिटिश लोक शांततेच्या मार्गाने सुद्धा आपण आंदोलन करू, सभा संमेलनं घेऊ, तरी ब्रिटिश सरकार हे बेछूटपणे आपल्यावर गोळीबार करतो। यामुळे हे सरकार कधीही भारतीयांच्या भवितव्याचा विचारच करू शकत नाही। या सरकारला भारतातून हाकलून लावलं पाहिजे असा निश्चय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतातील क्रांतिकारकांनी घेतला। कारण ही घटना भारताच्या इतिहासात अत्यंत भारतीयांकरता घृणास्पद होती। तरीही जनरल डायर आपल्या जबानीमध्ये म्हणाला होता की माझ्या जवळच्या फैरी संपल्या नाहीतर अधिक मी फैरी झाडल्या असत्या। यावरून बेमुरवतपणाचे लक्षण आणि सत्तेचा ज्याला आम्ही माज म्हणतो हे जनरल डायरच्या कृतीतून आपल्याला दिसून येतो।